नमस्कार, मी ज्योती गायकवाड आपल्या चॅनलवर आज मी चिकन भाकरीचा बेत केलेला आहे। या बघा माझ्या भाकऱ्या तयार आहेत। मी या भाकऱ्यांचा पूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे आणि आता मी चिकन करत आहे। चला तर मग आपण करूया चिकन चांगलं 2 पाण्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता त्याला मी लिंबू पिळून लावत आहे आणि आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट लावणार आहे। आता मी ती पेस्ट करून घेत आहे। चला तर आपण ती पेस्ट करून चिकनला चांगल्या प्रकारे चोळून घेऊया आणि चिकन मॅरिनेट करायला ठेवूया। आणि आता मी मटणासाठी वाटण करत आहे। चांगला मध्यम आकाराचा एक कांदा घेतला आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे। ते मी चांगलं तेल घालून आधी कांदा परतवून घेतला आणि नंतर त्यामध्ये मी खोबरं घातलेलं आहे, ओलं खोबरं आणि लसूण आलं हा पदार्थ मी सगळे त्यात भाजून व्यवस्थित घेतलेले आहे आणि त्याचं वाटण केलेलं आहे। चांगलं भाजून झालेलं आहे। त्यामध्ये थोडंसं लसूण ठेचून घेते आहे। आता हे आपण केलेलं चिकन खूप आपल्याला घ्यायचं ते चिकन पाहिजे तर ह्यामध्ये माझ्या मिक्सरला द्यायचं म्हणून मी थोडंसं पाणी ॲड करते आणि त्याला चांगलं मोठ्या गॅसवर उकळी आणते म्हणजे यातला सगळा अर्थ त्या पाण्यात उतरेल आणि आपण हा चिकन सूप कोणी आजारी असेल तर आपण बाळंतीण बाईला शक्यतो बाळंतीण बाईंना असं सूप देत नाही आहे। नुसतं चिकन उकळून त्यात हळद मीठ घालून घेतात, त्यांचे कांदे वगैरे दुखतात, हातपाय दुखतात, आता पावसाळ्यामध्ये वाट होतो त्यामुळे असेल तर कोणी हात आला म्हणजे दालचिनी वेलची असं सगळं टाकलेलं जर पदार्थाचा जर सूप घेतला पावसाळ्यामध्ये तर त्यांची कंबरदुखी आता हे मी चिकन सूप काढलेलं आहे माझ्या मिस्टरांना पिण्यासाठी देत आहे, कारण त्यांची जरा आता पावसाळ्यात सांधेदुखी वगैरे चालू होते म्हणून हा उपयोगी गुण घरगुती उपयोगी आहे म्हणून आता मी ह्यात मसाला घरगुती हळद हिंग गरम मसाला हे पदार्थ टाकलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे परतून घेतलेलं आहे आणि ते वाफेत शिजत ठेवलेलं आहे। ह्यात मी टॅमॅटोची प्युरी टाकणार आहे। टॅमॅटो घेतले, 2 मिरच्या घेतल्यात आणि पुदिन्याची पानं घेतली नंतर त्याचं वाटप करते। चिकन मिक्स झालेलं आहे, थोडंसं शिजायचं आहे आणि यात मी आता हे वाटण टाकणार आहे। आपल्याला जसं हवं आहे तसं वाटण घाला।
करायचं असलं तर यात थोडंसं वाटण घालायचं आणि टोमॅटोची प्युरी घालायची आणि मस्तपैकी त्याला शिजवून घ्यायचं. आता हे सोपं मटण झालं. आता हे मला रस्सा करायचा आहे थोडासा, कारण भाकऱ्यांबरोबर जरा रस्सा असला तर छान लागतो खायला. अजून मीठ घातलेलं नाही आहे मी यामध्ये. ह्यात थोडंसं मी झाकून ठेवते आणि टोमॅटोची प्युरी करते. टोमॅटोची प्युरी झालेली आहे. वाटण्याने अजून घट्ट होतं. आता मी ह्याच्यात पाणी घालणार आहे. एकीकडे मी भात घातला आहे शिजायला. आम्हाला असा टोपात शिजवलेला भात आवडतो आणि खास म्हणजे चिकन मटण असेल त्यावेळेला, मच्छी असेल त्यावेळेला छान लागतो. जरा ते चांगला बघा. आता चिकन चांगलं शिजलं आहे, मस्त झालं आहे. मला आवडता तेवढा रस्सा आहे हा बघा. आता मी ह्यावर कोथिंबीर घालते आहे. आणि गॅस बंद करतो. माझं चिकन झालं. चला या जेवायला. चला जेवायला. चला आपण आता जेवून घेऊ. चिकन, मटण, भाकरी.